व्यक्ती तुम्हाला मानसिक त्रास आता द्यायला लागली, मला कुठं ना कुठेही थांबवावंच लागेल. कारण तर मी आता माझ्या आयुष्याचा शेवट ह्या समुद्राच्या काठावर करेन, की मला जगायचं की संपवायचं मी सगळ्या गोष्टी इथं करून टाकल. तुझा जर का आता मला जास्त त्रास झाला तर मी माझं जीवन या समुद्राकाठी संपवून टाकेन. 10 रुपयाचा वडापाव खायचं, अजून रोडवरती झोपायचं आणि दुसऱ्या दिवशी कामाला जायचं, हेच फक्त माझ्या जिंदगीत आता चालू राहिलं आहे. कसं आहे ना, मी घर सोडल्यानंतर मला माझ्या घराची किंमत कळाली, पण माझ्या घरातल्या माणसांना माझी किंमत नाही कळाली. हे सगळं ऋतू मला ते म्हणजे माझ्यावर वेळ आली ना, ही फक्त तुझ्यामुळं आली. अशी बायको आहे ना वैराला पण नाही भेटावं, ही मी देवाचरणी प्रार्थना करतो. कारण तर जी माझ्या लाईफमध्ये घडायला लागले ना, ती दुसऱ्या माझ्या म्हणजे वैरी असू दे त्याच्या पण लाईफमध्ये नाही घडायला पाहिजे. कारण तर ह्याचं दुःख फक्त मलाच माहिती आहे की आता माझ्यावर कसलं संकट आलं आहे कसलं नाही. मी आता माझ्या पुरीपासून लांब आहे, माझ्या आईवडिलापासून लांब आहे. अजून घरी असल्यानंतर तुला जर माझी किंमत नव्हतीस, तू डायरेक्ट माझ्यावर हात उचलायची, माझी लायकी काढायची, माझा कॉलर पकडायची. मला माझी आई बोलली होती पहिल्यांदाच, लव्ह मॅरेज करू नको. त्या टायमालाच तिने मला सांगितलं होतं लव्ह मॅरेज करू नको म्हणून. पण मी तिचं न ऐकता, माझी ही लई मोठी चूक झाली की मी माझ्या आईचं ऐकलं नाही. मी जर का माझ्या आईचं ऐकलं असतं तर आज ही वेळ माझ्यावर आली नसती. असं बाहेरगावी आपलं स्वतःचं गाव सोडून बाहेरगावी येऊन राहायचं, इथं कष्ट करायचं, आता हे सगळं माझ्याने म्हणजे सहन होणे आहे. कारण तर काल बघितलं मी भरपूर काम केलं की बाबा, कधी मी घरातला तांब्या इकडचा इकडं ठेवला नव्हता, पण काल मी पाट्या उचलल्या, गवंड्याच्या हाताखाली कामाला गेलो. ह्या सगळ्या गोष्टी मी कधी बघितल्या नव्हत्या माझ्या आयुष्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी बघायला मला तू भाग पाडलं. ह्या सगळ्या गोष्टी तुला करून काय भेटलं सांग मला तुला. ह्या सगळ्या गोष्टीला फक्त कारणीभूत तू आहे. कारण तर तू समाजात मला इज्जत देत नाही. समाजात तुम्हाला कसली म्हणजे थोडी पण माझी इज्जत ठेवली नाही की बाबा तू आपल्या नवऱ्यावर हात उचलते. तुला एवढं तर कळायला पाहिजे की बाबा आपला नवरा आहे, आपल्या नवऱ्याला कशी इज्जत दिली पाहिजे, नवऱ्यासोबत कसं राहिलं पाहिजे. अगं लोकांच्या बायका बघ, लोकांच्या बायका नवऱ्यांना असंच करतात का. आणि तू डायरेक्ट माझ्यावर, मी घर सोडल्यानंतर डायरेक्ट माझ्यावर तू खोटे खोटे आरोप करायला लागली की मी कुठल्या तर बायला फिरवतोय, कुठल्या तर बायचं खरकटं खायला गेलोय. ह्या गोष्टी माझ्या मनाला खूप लागल्या. अजून ह्या गोष्टी मी सहनही करू शकत नाही. तू ह्या ज्या गोष्टी बोलले ना, ती ह्या गोष्टी मी सहन नाही करू शकत. की बाबा माझ्या आयुष्यात एवढा मोठा प्रसंग येईल मला कधी वाटलं नव्हतं. अजून माझं आयुष्य एवढ्या सगळ्या गोष्टी मला दाखवलं असं मी कधी विचारही केला नव्हता आजपर्यंत. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात बघायला भाग पडल्यात ना, ही फक्त तू भाग पाडली. ती माझं घर मी पहिल्यांदा सोडलंय, कधी मी माझं घर सोडून कुठे गेलो नव्हतो. हे फक्त माझे आईबाप सोडले, माझं लेकरू सोडलं, हे फक्त मी तुझ्यामुळे सोडलं. तुझ्या त्रासाला कंटाळून मी आहे ना अक्षरशः बाहेर निघून आलो. पण बाहेर निघून आल्यानंतर पण तुम्हाला स्वतःला कष्ट करून खाऊ देत नाही. तू माझ्यावर खोटे खोटे आरोप लावते, काय पण माझ्याबद्दल बोलते. म्हणजे समाजात तू माझी काही इज्जत ठेवलीच नाही. मी घर सोडल्यानंतरही तुम्हाला काय म्हणजे असं माझी इज्जत ठेवली नाही. आता कुठपर्यंत ही चालवायचं आहे मला ही तू सांग. कुठपर्यंत ह्या गोष्टी चालणार आहेत. ह्याचा कुठं ना कुठं शेवट करावं लागेल ना. तुझ्याकडनं तर तो शेवट नाही होणार, माझ्याकडनं तर नक्कीच होईल तो शेवट. मला आता असं वाटायला लागलं. कारण तर त्या गोष्टीचा तू शेवट करतच नाही. तू म्हणजे असं तुझ्या तोंडातून शब्द येत नाही की बाबा झालं गेलं सगळं जावा सोडून, की बाबा आयुष्यात आपण नव्यानं सुरुवात करू. तू ह्या गोष्टी म्हणजे तुझ्या तोंडात तर बोल नाही. मला वाटलं होतं की बाबा तू इकडं माघारी येशील, तू आता घर सोडून गेलती, रागाच्या पारामध्ये गेलती, तिथं माझी पण चुकी झाली. मी तुझ्या भावाकडे तुला राखी बांधायला पाठवलं नव्हतं, इथं माझी चुकी झाली. की मी तुला असं म्हणजे मारहाण करून म्हणलं नव्हतं की तू तुझ्या भावाच्या घरी जायचं नाही, तिथं पण तू खोटं बोलली. त्या दिवशी पण तू खोटं बोलली की म्हणली की मला मारहाण केली, माझ्या भावाकडे पाठवलं नाही, परत तू माझी लायकी काढली. ह्या सगळ्या गोष्टी तू केल्या, तरी पण त्या गोष्टी सगळ्या मी सहन केल्या. तेव्हा माझ्या आरोपाची फक्त मी होतो. माझ्या आरूला मी एकट्यानं सांभाळलं. जेव्हा आरू आजारी पडली त्या टायमाला तुला आरू दिसली, 2 महिने तुला आरू नाही दिसली. अजून आताही घरी आल्यानंतर मी जरा काय म्हणजे कामानिमित्त बाहेर गेलो तर काय म्हणायला लागली, ही बाई फिरवायला जातोय काय, मला काय तेवढीच कामं आहेत का रे तू सांग ना. मला तेवढीच कामं आहेत का? म्हणजे बाई फिरवण्याशिवाय, बोंबलत हिडण्याशिवाय, मित्रांसोबत इकडे तिकडे गेल्याशिवाय मला दुसरी काय कामं नाही ती. अगं जरा थोडा कॉमन सेन्सनं विचार कर, थोडा विचार कर. माझ्या ठिकाणी येऊन विचार करतो. तुझा मोबाईल पडला,
तुझा मोबाईल मी कशा पाय पडला, तू माझ्या आईच्या विरोधात बोलली म्हणून मी तुझा मोबाईल पडला. अहो त्या गोष्टी सजा तुम्हाला आता द्यायला लागली का? तुला मोबाईल नाही घेऊन दिला म्हणून तू एवढं सगळं करायला लागली का? ह्या सगळ्या गोष्टी कसं आहे ना, मला आता ह्या गोष्टी सहन होत नाहीत. आता हे कष्ट माझ्याकडनं सहन होत नाही. अजून या तुझ्या त्रासाला कंटाळलो आहे मी, खूप कंटाळलो आहे. मला ह्या गोष्टी थोड्याही सहन होऊ नयेत. अजून मी माझे आईबाप कधी सोडले नव्हते. काल मी झोपीत होतो, झोपीतनं सकाळी उठल्यानंतर मला आरूचा आवाज आला. मला असं बास झालं की बाबा मी घरातच झोपलोय, पण बघतोय तर काय मी असं रोडवर फुटपाथवर झोपलोय. एवढे माझ्यावर वाईट दिवस आले ते आता, ते पण तुझ्यामुळं. देव करो की अशी बायको कुठल्या वायरालाही देऊ नये. जशी बायको मला भेटली ना तशी बायको कुणालाच भेटू नये, मी असं सगळ्याकडे प्रार्थना करतो. कारण तर ही मला दिसतंय माझी बायको माझं काय हाल करते ही तुम्ही पण बघताय, अजून मीही बघतोय. खूप हाल केलेत तू माझे. अजून वरनं सांगते काय मी तुझे हाल करतो. काय तुझे हाल केले ग मी? तुला म्हणजे थोडी तरी लाज वाटायला पाहिजे तुला. तू डायरेक्ट माझी लायकी काढते व्हिडिओ काढून. अगं थांबव ना या गोष्टी, कुठेतरी थांबव, शेवट कर कुठेतरी. काय गोष्टींचा शेवट माझ्याकडनंच होणार आहे का? बाद झाला आता ह्या सगळ्या गोष्टी मी कंटाळलोय. मी घर का सोडलंय? मला एकांत पाहिजे होता म्हणून मी घर सोडलं. पण तू इथंही मला सुखाने राहू देत नाही, मला एकट्याने राहू देत नाही. की तू माझ्याबद्दल काय ना काय वाईट बोलून तू व्हिडिओ टाकतेच. ह्या सगळ्या गोष्टी थांबव रे तू. कारण तर ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून मी घर सोडलंय, तरीही तू माझा पिछा सोडत नाहीये. मी आता घर सोडले तरी पण तू माझ्याबद्दल वाईट बोलून व्हिडिओ टाकते. तू मला मानसिक त्रास आता द्यायला लागली. मला कुठं ना कुठेही थांबवावंच लागेल. कारण तर मी आता माझ्या आयुष्याचा शेवट ह्या समुद्राच्या काठावर करेन. की मला जगायचं की संपवायचं, मी सगळ्या गोष्टी इथं करून टाकल. तुझा जर का आता मला जास्त त्रास झाला तर मी माझं जीवन या समुद्राकाठी संपवून टाकेन. बघ आता ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या हातात आहेत. तुला आता व्हिडिओ बनवून टाकायचे असतील तर टाक, ह्याच्याने मला काही घेणं देणं नाही. तुला हे सगळ्या गोष्टी तुझ्या हातात आहेत की मी जिवंत राहावं की मरावं. तू माझ्याबद्दल काय विचार करते? तुला जर वाटत असेल मी जागावं तर तू माझी सोशल मीडियावर ही बदनामी करायची बंद कर. ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून मी माझं गाव सोडलंय. अजून ह्या तुझ्या असल्या व्हिडिओला कंटाळून पण मी माझं गाव सोडलंय. तुला मी 1000 वेळा सांगत होतो की बाबा माझ्यासोबत भांडण करू, आपण काय नव्याने सुरुवात करू. पण तू त्या गोष्टी, तू मला एक ही संधी दिली नाही. तू मला एक तर संधी दिली पाहिजे. तुला जर का माझी किंमत असेल, तुला माझ्याबद्दल जर थोडी जरी कदर असेल ना, तर तू ह्या गोष्टी थांबवशील. मला फक्त तुला एवढंच बोलायचं आहे की तुझ्या जर का तसं पण म्हणत नसेल ना, तसं डायरेक्ट सांग की मी माझं आयुष्य संपवून टाकतो. मी माझे आयुष्य जे आहे ना ते या समुद्राच्या नावे अर्पण करून टाकतो. बाद झाला आता. मला माझ्या जगण्यात काय अर्थच नाही राहिला. बघा तुला काय करायचं आहे ही तू ठरव. मी जगावं की मरावं. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आता तुझ्या हातात आहे. ह्या व्हिडिओमधनं माझे काय चुकीचे शब्द पडले असेल ना तर मी माझ्या मनापासून माफी मागतोय. मला माफ करा. कसं आहे ना, माझी जर का बदनामी होत असेल, कोण बदनामी सहन करायला लागले? एवढा आता किती 1.5 लाख लोक माझा व्हिडिओ बघते ती. ह्या सगळ्या लोकांसमोर माझी बदनामी होत असेल तर कुणाला जगू वाटेल? तुम्ही मला सांगा. माझ्या जगण्यात काय अर्थच नाही राहिला. ही सगळ्या गोष्टी फक्त ऋतूमुळे होतात. तर जर का माझ्याकडनं काय चुकीचे शब्द गेले असतील तर मला माफ करा. अजून अशीच जर का माझी बदनामी होत असेल ना तर ही माझा शेवटचा व्हिडिओ असेल. इथून पुढे तुम्हाला माझे व्हिडिओ दिसणार नाही. मी माझं जीवन इथंच संपवून टाकतो.